मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विज्ञानावर आधारित 20 प्रश्न घेतलेले आहेत. आपले सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी हे प्रश्न फारच महत्त्वाचे आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एक आपुलकीची विनंती आहे, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, आपल्याला किती प्रश्नांची उत्तरे देता आली ती कृपया कॉमेंट्समध्ये सांगा. चला तर आजचा आपला नॉलेजेबल व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कशाच्या संयोगाने पाणी तयार होते? आपले पर्याय आहेत: ए ऑक्सिजन व नायट्रोजन, बी नायट्रोजन व ऑक्सिजन, सी ऑक्सिजन व हेलियम, डी हायड्रोजन व ऑक्सिजन. आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हायड्रोजन व ऑक्सिजन. हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या संयोगाने पाणी तयार होते. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र शासनाने राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त अभियान कोणत्या वर्षी सुरू केले? आपले पर्याय आहेत: ए 2010, बी 2011, सी 2012, डी 2013. आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 2011. महाराष्ट्र शासनाने राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त अभियान 2011 या वर्षी सुरू केले. प्रश्न क्रमांक 3, राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत हिवताप विरोधी मोहीम कोणत्या महिन्यात राबविली जाते? आपले पर्याय आहेत: ए जून, बी सप्टेंबर, सी जानेवारी, डी डिसेंबर. आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जून. राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत हिवताप विरोधी मोहीम जून या महिन्यात राबविली जाते. प्रश्न क्रमांक 4, दुधाचे दही तयार केले असता कोणते आम्ल तयार होते? आपले पर्याय आहेत: ए फॉलिक ॲसिड, बी लॅक्टिक ॲसिड, सी टार्टारिक ॲसिड, डी ॲसिटिक ॲसिड. आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लॅक्टिक ॲसिड. दुधाचे दही तयार केले असता लॅक्टिक ॲसिड तयार होते. प्रश्न क्रमांक 5, केंद्र शासनाने कोणता दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून घोषित केला आहे? आपले पर्याय आहेत: ए 14 जानेवारी, बी 25 जानेवारी, सी 25 ऑगस्ट, डी 15 ऑगस्ट. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 25 जानेवारी. केंद्र शासनाने 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून घोषित केला आहे. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कशाचा प्रयोग कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी केला जातो? आपले पर्याय आहेत: ए कॉपर ऑक्साईड, बी कार्बन मोनॉक्साईड, सी सिल्वर आयोडाईड, डी सिल्वर नायट्रेट. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सिल्वर आयोडाईड. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सिल्वर आयोडाईडचा उपयोग केला जातो. प्रश्न क्रमांक 7, पाण्यामध्ये फ्लोराईड मिसळल्याने कोणत्या आजारास प्रतिबंध होतो? आपले पर्याय आहेत: ए जंतू संसर्ग होणे, बी ताप येणे, सी आजारपण येणे, डी दात किडणे. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दात किडणे. पाण्यामध्ये फ्लोराईड मिसळल्याने दात किडणे या आजारास प्रतिबंध होतो. प्रश्न क्रमांक 8, मुंबईत कोणत्या रोगाच्या संदर्भात ॲव्हर्ट हा नियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे? आपले पर्याय आहेत: ए क्षयरोग, बी एड्स, सी मलेरिया, डी कुष्ठरोग. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एड्स. मुंबईमध्ये एड्स रोगाच्या संदर्भात ॲव्हर्ट हा नियंत्रण कार्यक्रम राबवला जात आहे. प्रश्न क्रमांक 9, क्ल्युलेक्स या डासामुळे खालीलपैकी कोणता आजार होतो? आपले पर्याय आहेत: ए अतिसार, बी क्षयरोग, सी हत्तीरोग, डी काळा आजार.
आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हत्तीरोग. क्ल्यूलेक्स या डासामुळे हत्तीरोग हा आजार होतो. प्रश्न क्रमांक 10. डोळे पिवळसर झाल्यास डॉक्टर कोणता आजार झाल्याचे सांगतात? आपले पर्याय आहेत ए. खोकला, बी. मलेरिया, सी. क्षयरोग, डी. कावीळ. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कावीळ. डोळे पिवळसर झाल्यास डॉक्टर कावीळ हा आजार झाल्याचे सांगतात. मित्रांनो, एक कडकडीची विनंती आहे, पटकन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या, म्हणजे आमच्या नवीन अभ्यासपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल. आणि सोबतच एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर देखील करा. चला तर पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न घेऊयात. प्रश्न क्रमांक 11. हृदयरोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली? आपले पर्याय आहेत ए. डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड, बी. डॉक्टर एडवर्ड जेन्नर, सी. डॉक्टर हरगोविंद खुराना, डी. डॉक्टर जोन्स सालस. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड. हृदयरोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड यांनी केली. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढले? आपले पर्याय आहेत ए. डॉक्टर हॅन्सन, बी. डॉक्टर हायनमन, सी. हार्वे, डी. जुन्नर. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. डॉक्टर हॅन्सन. डॉक्टर हॅन्सन यांनी कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढले. प्रश्न क्रमांक 13. भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण? आपले पर्याय आहेत ए. इरावती कर्वे, बी. डॉक्टर आनंदीबाई जोशी, सी. डॉक्टर आनंदीबाई देशपांडे, डी. डॉक्टर आनंदीबाई पटवर्धन. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. डॉक्टर आनंदीबाई जोशी. भारतातील पहिली महिला डॉक्टर म्हणजेच डॉक्टर आनंदीबाई जोशी ह्या होत्या. प्रश्न क्रमांक 14. भारतामध्ये पोलिओचा शेवटचा रुग्ण कोणत्या राज्यात आढळला होता? आपले पर्याय आहेत ए. महाराष्ट्र, बी. बिहार, सी. उत्तर प्रदेश, डी. पश्चिम बंगाल. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. पश्चिम बंगाल. भारतामध्ये पोलिओचा शेवटचा रुग्ण पश्चिम बंगाल या राज्यात आढळला होता. प्रश्न क्रमांक 15. युनिसेफचे मुख्य कार्यालय कोठे आहे? आपले पर्याय आहेत ए. दिल्ली, बी. न्यूयॉर्क, सी. जिनिव्हा, डी. टोकियो. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. न्यूयॉर्क. युनिसेफचे मुख्य कार्यालय न्यूयॉर्क येथे आहे. प्रश्न क्रमांक 16. भारतामध्ये पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम कधी सुरू करण्यात आली? आपले पर्याय आहेत ए. 1985, बी. 1995, सी. 2000, डी. 2005. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 1995. भारतामध्ये पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम 1995 मध्ये सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 17. जिभेवरील छोट्या छोट्या उंचवट्यांना काय म्हणतात? आपले पर्याय आहेत ए. रुचिकलिका, बी. मज्जातंतुनलिका, सी. चेतानलिका, डी. अन्ननलिका. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. रुचिकलिका. जिभेवरील छोट्या छोट्या उंचवट्यांना रुचिकलिका असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 18. सूक्ष्मजीवशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे वैज्ञानिक कोण? आपले पर्याय आहेत ए. लुई पाश्चर, बी. जोसेफ लिस्टर, सी. रॉबर्ट कोच, डी. पॉल इहलिच.
आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लुई पाश्चर. सूक्ष्मजीवशास्त्राचे जनक म्हणून लुई पाश्चर यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 19. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? आपले पर्याय आहेत: ए, लहान मेंदू, बी, मोठा मेंदू, सी, चेतातंतू, डी, चेतारज्जू. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लहान मेंदू. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम लहान मेंदूकडून केले जाते. प्रश्न क्रमांक 20. मानवी हृदयाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? आपले पर्याय आहेत: ए, कार्डिओलॉजी, बी, ओन्कोलॉजी, सी, गायनेकोलॉजी, डी, न्यूरोलॉजी. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कार्डिओलॉजी. मानवी हृदयाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला कार्डिओलॉजी असे म्हणतात.